हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मार्गी. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं UPSC प्रिलिम्स 21 या सिरीजमध्ये. आजच्या या सिरीजमध्ये आपण एन्व्हायरमेंटच्या अनुषंगाने करंटमध्ये असणारे काही महत्त्वाचे इनिशिएटिव्ज, काही महत्त्वाच्या एजन्सीज याच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. आजची आपली पहिली बीट आहे आय कमिट इनिशिएटिव्ह. आय कमिट इनिशिएटिव्ह कोणताही इनिशिएटिव्ह असेल किंवा कोणतीही स्कीम असेल तर त्याच्या अनुषंगाने पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातूून 3 ते 4 मुद्द्यांच्या बाबतीत त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. जसं की ती स्कीम कोणी लॉन्च केली आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन कोण करतं, त्यानंतर त्याचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत आणि ती कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते. या 4 मुद्द्यांच्या अनुषंगाने कोणत्याही स्कीमकडे पाहणं गरजेचं आहे. जशी ही आय कमिट इनिशिएटिव्ह आहे तर त्याचा जो लॉन्च आहे ती कधी लॉन्च केली गेली तर वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे दिवशी ती लॉन्च केली गेली. आणि ती जी स्कीम आहे ती एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड EESL द्वारे ड्रिवन केली जाते, जी मिनिस्ट्री ऑफ पॉवर या मिनिस्ट्री अंतर्गत काम करते. या इनिशिएटिव्हचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? बिल्डिंग अँड एनर्जी रिसायलेंट फ्युचर हा याचा मुख्य ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यासोबतच क्रिएट फ्लेक्झिबल अँड एजाईल पॉवर सिस्टम, सिक्स टू ब्रिंग टुगेदर डायव्हर्स स्पेक्ट्रम ऑफ गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट प्लेयर्स टू बिल्ड अ न्यू एनर्जी फ्युचर ऑफ इंडिया. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील जे लोक आहेत तर त्यांना एकत्रित आणणं, त्या संस्थांना एकत्रित आणणं आणि भारताचे जे एनर्जी फ्युचर आहे तर त्या अनुषंगाने काम करणं हे मुख्य या आय कमिट इनिशिएटिव्हचं काम आहे. त्याच्यानंतर दुसरी बीट आहे बिगेस्ट बायोडायव्हर्सिटी पार्क इन उत्तराखंड. तर उत्तराखंडमध्ये याचंही जे ओपनिंग आहे ते वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेच्या दिवशी झालेलं आहे. ओपन्ड ऑन वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. इट इज फर्स्ट अँड बिगेस्ट बायोडायव्हर्सिटी पार्क इन हल्द्वानी. हल्द्वानी नावाचा जो रिजन आहे तर त्या रिजनमधलं हे सर्वात मोठं बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणून उत्तराखंडने डिक्लेअर केलेलं आहे. व्हेरियस स्पेसीज ऑफ प्लांट ब्रॉट टू पार्क फ्रॉम डायव्हर्स टेरेन्स लाईक. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून या पार्कमध्ये काही गोष्टी आणल्या जाणार आहेत. जसं की यांनी पहिली दिली आहे नीतीमान व्हॅली. नीतीमान व्हॅली जी आहे जी नियर इंडो टिबेटन बॉर्डरपाशी आपल्याला दिसून येते, जी चमोली डिस्ट्रिक्टला उत्तराखंडमध्ये जो चमोली डिस्ट्रिक्ट आहे तिथं त्याचं लोकेशन आहे. तर तिथून काही स्पेसीज आणल्या जाणार आहेत, प्लांट स्पेसीज आणल्या जाणार आहेत आणि त्या या बिगेस्ट बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये जे उत्तराखंडमध्ये आहे त्या ठिकाणी सिच्युएट केल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर या गार्डनमध्ये आणखी काही गोष्टी आहेत किंवा याचे फीचर्स काय आहेत तर त्याच्यामध्ये असेल इनसाइड द गार्डन देर इज अ थिमॅटिक गार्डन, देन सॉईल म्युझियम, देन डिफरंट स्पेसीज ब्रॉट फ्रॉम व्हेरियस रिजन्स इन इंडिया. हा याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे. त्यासोबतच स्टेट ऑफ आर्ट वेदर स्टेशन. स्टेट ऑफ आर्ट वेदर स्टेशन जे आहे ते देखील या बिगेस्ट बायोडायव्हर्सिटी पार्क जो प्रपोज्ड आहे त्याच्यामध्ये असणार आहे असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर 3 नंबरची आज जी बीट आहे ती आहे इंडियाज फर्स्ट ऑनलाईन वेस्ट एक्सचेंज प्लॅटफॉर्म. म्हणजे फर्स्ट ऑनलाईन वेस्ट एक्सचेंज प्लॅटफॉर्म जो आहे त्या अनुषंगाने आपली तिसरी बीट आहे. तर त्याचा लॉन्च देखील वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे दिवशीच झाला होता. म्हणजे तिन्ही बीट जे आहेत त्याचं लॉन्चिंग जी डेट आहे ती वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेच आहे. आणि हा जो फर्स्ट जो ऑनलाईन वेस्ट एक्सचेंज प्लॅटफॉर्म आहे तो आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटने लॉन्च केलेला आहे. तर आंध्र प्रदेश गव्हर्नमेंट हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर इम्प्लिमेंटेशन कोण करतं याचं तर इट इज इम्प्लिमेंटेड बाय आंध्र प्रदेश एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन विच इज APEMC. आंध्र प्रदेश एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन ज्याला म्हटलं जातं तर त्यांच्या थ्रू याचं इम्प्लिमेंटेशन केलं जाणार आहे. तर याच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये कोणती बेसिक थीम आहे तर हे 6R जे आहेत तर त्या बेसिक थीमने पुढे जात आहेत. हे 6R काय आहेत आता तर रिड्यूस, रियूज, रिसायकल, रिफर्बिश, रिडिझाईन अँड रिमॅन्युफॅक्चर हे याचे 6R आहेत. आता हे रिड्यूस, रिसायकल, रिफर्बिश जे आहे हे 6R जे आहेत ते एका कन्सेप्टशी कनेक्ट होतात, जे आपण पाठीमागच्या UPSC प्रिलिम्स 21 मध्ये सर्क्युलर इकॉनॉमी नावाची एक थीम डिटेलमध्ये बघितली होती. तर त्या थीमला हे जे 6R आहेत या ऑनलाईन वेस्ट मॅनेजमेंट प्लॅटफॉर्मचे ते थेट रिलेट होतात. त्याच्यानंतर हा प्लॅटफॉर्म जो आहे इट विल हेल्प टू एन्श्युअर प्रॉपर ट्रॅकिंग, स्क्रुटिनी अँड ऑडिट ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट. तर इंडस्ट्रियल वेस्ट जे आहे तर त्याचं प्रॉपर ट्रॅकिंग करणं, त्याची स्क्रुटिनी करणं आणि त्याचं ऑडिट करणं याच्यासाठी हा हेल्पफुल ठरेल. त्याच्यानंतर पुढची जी 4 नंबरची बीट आहे तो एक एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स आहे. एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स. तर आता हा जो इंडेक्स आहे कोणताही इंडेक्स आला तर तो कधी रिलीज केला जातो म्हणजे तो वार्षिक आहे, द्वैवार्षिक आहे, त्यानंतर कोणातर्फे रिलीज केला जातो, कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतो, त्याची थीम काय आहे किंवा टायटल काय त्या इंडेक्सला यावर्षी दिलं गेलेलं आहे का, या गोष्टी पूर्वपरीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाच्या आहेत. जसा हा एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स आहे तर हा बायॲन्युअल आहे, म्हणजे तो बायॲन्युअल म्हणून ओळखला जातो. आणि ते कोण रिलीज करतं हा जो इंडेक्स आहे तो EPI इंडेक्स जो आहे तो येल युनिव्हर्सिटी, कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि WEF म्हणजे WEF इन कोलॅबोरेशन विथ येल युनिव्हर्सिटी आणि कोलंबिया युनिव्हर्सिटी हा EPI जो आहे एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स तो रिलीज करतं. हा 2002 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा रिलीज झाला होता. आणि विच इज डिझाईन टू सप्लिमेंट UN
MDG मिलेनियम डेव्हलपमेंट गोल जे आहेत युनायटेड नेशन्सचे, तर त्यांना सप्लिमेंट करण्यासाठी एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स डिझाईन केला गेला होता. इंडियाची रँक हा देखील एक महत्त्वाचा पॉईंट आहे याच्यामध्ये. तर इंडियाची रँक 168 आहे यावर्षी आणि ही 12वी ॲडिशन आहे या EPIची. EPI 2020 ही 12वी ॲडिशन आहे त्या इंडेक्सची आणि इंडियाची रँक 168 आहे, जी 2018मध्ये 177 होती. इंडियाज परफॉर्मन्स वर्स दॅन ऑल साऊथ एशियन कंट्रीज एक्सेप्ट अफगाणिस्तान व्यतिरिक्त ज्या सगळ्या साऊथ एशियन कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये इंडियाचा परफॉर्मन्स जो आहे तो वर्स्ट ठरलेला आहे. तर हे आहे असं स्टेटमेंट प्रिलिम्सला विचारलं जाऊ शकतं. म्हणजे EPI दिला जाईल एन्व्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्स आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने म्हणजे तुलनात्मकदृष्ट्या ज्या साऊथ एशियन कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये इंडियाचं स्थान कुठं आहे, थेट रँक विचारण्याऐवजी अशा पद्धतीने देखील साऊथ एशियन कंट्रीजमध्ये इंडिया कुठं आहे या अनुषंगाने स्टेटमेंट विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर इंडिया स्कोर्ड बिलो द रिजनल म्हणजे साऊथ एशिया जो आहे रिजन, तर त्याच्यामध्ये इंडियाने जे 5 पॅरामीटर्स आहेत त्या 5 पॅरामीटरमध्ये इंडिया 5ही पॅरामीटरमध्ये लो स्कोर आलेला आहे इंडियाचा. आणि ते 5 पॅरामीटर कोणते आहेत तर विच इज environmental health, second is including air quality, third one is sanitation, fourth one is heavy metals and waste management आणि ड्रिंकिंग वॉटर. तर हे जे पॅरामीटर्स आहेत तर या 5ही पॅरामीटरमध्ये इंडियाची कामगिरी सर्वात खराब झालेली आहे. त्याच्यानंतर 5 नंबरचा जो पॉईंट आहे तो आहे सेंट्रल झू अथॉरिटी. एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री रिकन्स्टिट्यूटेड सेंट्रल झू अथॉरिटी टू इन्क्लूड अँड एक्सपर्ट फ्रॉम द स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर अँड मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट. म्हणजे हे जे सेंट्रल झू अथॉरिटी आहे त्याचं रिकन्स्टिट्यूशन केले गेले एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीच्या अनुषंगाने, त्यामुळे ही न्यूज करंटमध्ये आली होती. तर सेंट्रल झू अथॉरिटीची जी रचना आहे तर त्याच्याबद्दल माहिती असायला पाहिजे, ज्याच्यामध्ये एक चेअरमन असेल, एक सेक्रेटरी असेल आणि 10 मेंबर्स ही त्याची कंपोजिशन किंवा रचना म्हणून ओळखली जाते. आणि ही बॉडी स्टॅट्युटरी बॉडी आहे. म्हणजे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे 1972 तर त्या ॲक्टनुसार ही सेंट्रल झू अथॉरिटी स्टॅट्युटरी बॉडी म्हणून ओळखली जाते. आणि याची स्थापना जी आहे विच इज कॉन्स्टिट्यूटेड इन 1992 1992ला त्याची स्थापना झाली होती आणि विच इज चेअर्ड बाय एन्व्हायरमेंट मिनिस्टर. त्यानंतर याचं काम काय असतं, सेंट्रल झू अथॉरिटीचं काम काय आहे. अथॉरिटी लेज डाऊन गाईडलाईन्स अँड प्रिस्क्राईब्स रूल्स अंडर विच ॲनिमल्स मे बी ट्रान्सफर्ड अमंग झूज नॅशनली अँड इंटरनॅशनली. म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती ॲनिमलचं जे ट्रान्सफर आहे म्हणजे जे स्थलांतरण केलं जातं तर त्याच्या अनुषंगाने हे गाईडलाईन जाहीर करण्याचं काम सेंट्रल झू अथॉरिटी करते. त्यासोबतच इट रेग्युलेट्स एक्सचेंज ऑफ ॲनिमल्स ऑफ एंडेंजर्ड कॅटेगरी अंडर शेड्यूल 1 अँड शेड्यूल 2 ऑफ वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2 अंतर्गत एंडेंजर्ड ॲनिमल जे आहेत तर त्यांच्या अनुषंगाने इंडिया आणि फॉरेनमध्ये जे एक्सचेंज केले जाणार आहेत तर त्यांच्या अनुषंगाने देखील ते रेग्युलेट करणं, त्याचं नियंत्रण करण्याचं काम देखील सेंट्रल झू अथॉरिटी जी आहे ती करत असते दिसून येते. त्याच्यानंतर 6 नंबरची जी बीट आहे ती आहे इंडियन वाईल्ड लाईफ अमिड्स कोविड-19 क्रायसिस रिपोर्ट. तर या नावाने एक रिपोर्ट पब्लिश झाला होता. तर ही का करंटमध्ये आलेली ही न्यूज, तर हा जो रिपोर्ट आहे इंडियन वाईल्ड लाईफ अमिड कोविड-19 क्रायसिस अँड ॲनालिसिस ऑफ पोचिंग अँड इनलिगल वाईल्ड लाईफ ट्रेंड्स या नावाने तो रिपोर्ट पब्लिश झालेला. तर त्याच्यामधलं जे ऑब्झर्वेशन होतं तर त्या ऑब्झर्वेशनमुळे तो रिपोर्ट करंटमध्ये होता. त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं होतं की सिग्निफिकंट इन्क्रीज रिपोर्टेड इन पोचिंग ऑफ वाईल्ड ॲनिमल्स ड्युरिंग लॉकडाऊन. म्हणजे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये पोचिंग जे आहे म्हणजे शिकार जी आहे प्राण्यांची तर त्याच्यामध्ये खूप महत्त्वपूर्णरित्या वाढ झालेली दिसून आली आणि त्यामुळे हा जो रिपोर्ट आहे तो करंटमध्ये आला होता. आता या रिपोर्टच्या अनुषंगाने त्याचं टायटल आपण बघितलेलं आहे, पण हा रिपोर्ट कोण रिलीज करतं ते इम्पॉर्टंट आहे. तर ट्राफिक TRAFFIC ट्राफिकद्वारे हा रिपोर्ट पब्लिश केला जातो. आपली 7 नंबरची बीट आहे ती ट्राफिक काय आहे या अनुषंगाने आहे. इट इज वाईल्ड लाईफ ट्रेड मॉनिटरिंग नेटवर्क. वाईल्ड लाईफचा जो ट्रे आहे तर त्याच्यावरती त्या ट्रेडवरती मॉनिटरिंग करणारं नेटवर्क म्हणून ट्राफिकला ओळखलं जातं. इट इज अ लीडिंग नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. ती बेसिकली एक NGO आहे विच इज जॉईंट प्रोग्राम ऑफ वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड WWF आणि IUCN. तर यांचा तो एक जॉईंट इनिशिएटिव्ह म्हणून बघितलं जातं, ज्याची स्थापना 1976मध्ये झाली होती, ज्याचं हेडक्वार्टर केम्ब्रिज UK मध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. याचं एम काय आहे या ट्रॅफिक एजन्सी किंवा ट्रॅफिक नावाचं जो मॉनिटरिंग नेटवर्क आहे त्याचं जे मुख्य एम आहे ते आहे टू एन्श्युअर ट्रेड इन वाईल्ड प्लांट्स अँड ॲनिमल्स इज नॉट थ्रेटन्ड टू कन्झर्वेशन ऑफ नेचर. हे त्याचं मुख्य एम म्हणून ओळखलं जातं. अँड ट्रॅफिक ऑपरेट्स ॲज प्रोग्राम डिव्हिजन ऑफ WWF इंडिया विच इज बेस्ड इन न्यू दिल्ली 1991. 1991ला त्याची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर पुढची जी बीट आहे ती आहे या ट्रॅफिकचे वेगवेगळे इनिशिएटिव्स काय आहेत. तर त्याच्यामधला जो पहिला इनिशिएटिव्ह आहे तो आहे डोंट बाय ट्रबल. तर डोंट
डोंट बाय ट्रबल हा इनिशिएटिव्ह काय आहे, तर तो ट्रॅफिक इंडियाचा फर्स्ट कन्झ्युमर अवेअरनेस कॅम्पेन म्हणून ओळखला जातो. ट्रॅफिक इंडियाचा फर्स्ट कन्झ्युमर अवेअरनेस कॅम्पेन म्हणजे जे फॉरेनचे टुरिस्ट आहेत, जे भारतामध्ये पर्यटनासाठी आलेले असतात, तर पर्यटनासाठी इथं आल्यानंतर ते जे पर्यटक आहेत, तर ते ज्या वस्तू परचेस करतात, तर त्या वस्तूंमध्ये एन्व्हायरमेंटला किंवा एखाद्या प्राण्याला किंवा वनस्पतींना हार्म झालेला नसेल अशा वस्तू परचेस करण्यासाठी त्याबद्दल अवेअरनेस करणं, अशा अनुषंगाने हा ट्रॅफिक इंडियाचा डोंट बाय ट्रबल नावाचा कॅम्पेन आहे, जो की फर्स्ट कन्झ्युमर अवेअरनेस कॅम्पेन म्हणून ओळखला जातो. त्यानंतर हा अवेअरनेस जो आहे तो कुठे करायचा, म्हणजे एअरपोर्ट्स असतील, त्याच्यानंतर टायगर रिझर्व्स असतील, ट्रॅव्हल एजन्सीज असतील, स्कूल असतील, कॉलेजेस असतील, तर या वेगवेगळ्या ठिकाणी हा डोंट बाय ट्रबलचा जो अवेअरनेस आहे तर तो केला जाईल. त्याच्यानंतर दुसरी जी इम्पॉर्टंट स्कीम आहे या ट्रॅफिकच्या अंतर्गत ती आहे वॉन्टेड अलाइव्ह सिरीज. वॉन्टेड अलाइव्ह सिरीज हे कशाशी रिलेटेड आहे हे फक्त महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये वॉन्टेड अलाइव्ह सिरीज इज रिलेटेड ऑन 4 एशियन बिग कॅट्स. 4 एशियन बिग कॅट्स जे आहेत, 4 एशियन बिग कॅट्स कोणते आहेत, म्हणजे स्नो लिओपार्ड असेल, त्यानंतर क्लाउडेड लिओपार्ड असेल, त्यानंतर लायन असेल, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण पाठीमागच्या UPSC प्रिलिम्स 21 सिरीजमध्ये पाहिलेल्या आहेत. तर वॉन्टेड अलाइव्ह सिरीज ह्या त्या 4 जे एशियन बिग कॅट्स म्हणून ओळखले जातात तर त्यांच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर सावन SAWEN ही आपली 9 नंबरची बीट आहे, विच इज साऊथ एशिया वाईल्ड लाईफ एन्फोर्समेंट नेटवर्क. त्याचा जो फुल फॉर्म आहे साऊथ एशिया वाईल्ड लाईफ एन्फोर्समेंट नेटवर्क, फॉर्मली एस्टॅब्लिश्ड ॲट इंटर गव्हर्नमेंटल मीटिंग होस्टेड इन पॅरो. पॅरोमध्ये भूटानमधलं जे एक टाऊन आहे तर तिथे 2011 साली एक मीटिंग झाली होती, तर त्याच्यामधून ही साऊथ एशिया वाईल्ड लाईफ एन्फोर्समेंट नेटवर्कची स्थापना झाली होती. याचं एम काय आहे, टू हॅव कंट्रीज collaborate and cooperate to fight wildlife crime in the region. त्या भागामध्ये जो वाईल्ड लाईफ क्राईम घडून येतो तर त्याला कलेक्टिव्हली फाईट करणं हा या सावनचा मुख्य उद्देश आहे साऊथ एशिया रिजनमध्ये. तर या अनुषंगाने काही गोष्टी इतर म्हणजे वाईल्ड लाईफचा जो क्राईम आहे त्याच्या अनुषंगाने ऑपरेशन क्लीन आर्ट नावाचं देखील ऑपरेशन लॉन्च केलं गेलं होतं, ते देखील इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर 10 नंबरची जी बीट आहे ती आहे नॅशनल सेंटर फॉर पोलार अँड ओशन रिसर्च. नॅशनल सेंटर फॉर पोलार अँड ओशन रिसर्च जी की NCPOR या नावाने ओळखली जाते. तर ती एक R&D इन्स्टिट्यूट आहे. R&D इन्स्टिट्यूट म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट म्हणून त्याला ओळखलं जातं, विच इज सिच्युएटेड इन वास्को द गामा. गोवामध्ये वास्को द गामामध्ये ती सिच्युएटेड आहे. त्यानंतर ही जी इन्स्टिट्यूट आहे ती ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट म्हणून ओळखली जाते, जी मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेसच्या अंतर्गत येते. म्हणजे कोणतीही इन्स्टिट्यूट असू दे तर ती कोणत्या मिनिस्ट्री अंतर्गत येते हा प्रिलिम्सचा फेवरेट प्रश्न आहे. त्यामुळे याच्या बाबतीत ही मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेसच्या अंतर्गत येते, विच इज अगेन अंडर द डिपार्टमेंट ऑफ ओशन डेव्हलपमेंट. डिपार्टमेंट ऑफ ओशन डेव्हलपमेंट जे आहे त्याच्या अंतर्गत ते असलेले दिसून येते. आता याचं काम काय आहे, NCPORचं मुख्य काम आहे विच इज नोडल एजन्सी ऑफ प्लॅनिंग, देन प्रमोशन, कोऑर्डिनेशन, एक्झिक्युशन ऑफ एंटायर गॅमेट ऑफ पोलार अँड सदर्न ओशन सायंटिफिक रिसर्च इन द कंट्री. तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट म्हणून असल्यामुळे ती या अनुषंगाने काम करत असते. त्यानंतर 11 नंबरची जी बीट आहे ती आहे Z0 प्लॅन. Z0 प्लॅन जो आहे तर तो एव्हिएशनच्या अनुषंगाने करंटमध्ये होता. तर टू ड्राईव्ह डाऊन ग्रीन हाऊस गॅस इमिजन फ्रॉम एव्हिएशन टू मेक कार्बन फ्री ट्रान्स अटलांटिक फ्लाईट्स पॉसिबल विदिन जनरेशन. तर जे ग्रीन हाऊस गॅस इमिजन जे आहे एव्हिएशन फील्ड जे आहे तर त्याच्यामधून जे ग्रीन हाऊस इमिजन केलं जातं तर त्याच्यावर ते कंट्रोल असावं याच्या अनुषंगाने ही जी स्कीम आहे Z0 प्लॅन जो आहे तो युनायटेड किंगडमने UKने तो अनाऊन्स केला गेला होता UKद्वारे. तर याच्या अंतर्गत एव्हिएशन इमिजन करंटली अकाउंट फॉर मोर दॅन 2% ऑफ ग्लोबली ग्रीन हाऊस गॅसेस अँड हॅव रायझन बाय 70% इन 2005. तर ते जे इमिजन आहे तर ते मोर दॅन 2% म्हणजे आत्ता जे ॲक्सेप्टेबल अमाऊंट आहे ग्लोबल ग्रीन हाऊस गॅसेसची तर त्याच्यामध्ये 2% ही आत्ताची त्यांची अमाऊंट आहे ग्रीन हाऊस गॅस इमिजनची. आणि 2005मध्ये याच्यामध्ये 70%ने वाढ झाली होती आणि 2030पर्यंत याच्यामध्ये 400 ते 500 पटीनं वाढ होईल असा एक पद्धतीचा रिपोर्ट आला होता. आणि त्या रिपोर्टवर आधारित हे जे इमिजन आहे ते कमी करण्यासाठी Z0 प्लॅन नावाचा प्लॅन जो आहे तो युनायटेड किंगडमने अनाऊन्स केला होता. त्याच्यानंतर पुढची 12 नंबरची जी बीट आहे ती आहे इंटरनॅशनल डे फॉर बायोडायव्हर्सिटी. इंटरनॅशनल डे फॉर बायोडायव्हर्सिटी जो आहे तो मे 22 मे तो इंटरनॅशनल डे फॉर बायोडायव्हर्सिटी किंवा बायोलॉजिकल डायव्हर्सिटी म्हणून सेलिब्रेट केला जातो. युनायटेड नेशन्स हॅज प्रोक्लेम्ड May 22 ॲज इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी टू इन्क्रीज अंडरस्टँडिंग अँड अवेअरनेस ऑफ बायोडायव्हर्सिटी इश्यूज. म्हणजे याची बेसिक थीम जी आहे ती हीच आहे की बायोडायव्हर्सिटीच्या अनुषंगाने जे वेगवेगळे इश्यूज आहेत तर त्याच्या अनुषंगाने अवेअरनेस क्रिएट करणं हा याचा बेसिक उद्देश आहे. त्यानंतर 2020ची जी थीम होती तर ती थीम इम्पॉर्टंट आहे. याची थीम होती अवर सोल्युशन्स आर इन नेचर.
अवर सोल्युशन्स आर इन नेचर ही 2020ची बायोडायव्हर्सिटी इंटरनॅशनल डेची थीम होती. त्यानंतर 13 नंबरची बीट आहे NTPS विच इज नॅशनल ट्रान्सिट पास सिस्टम. नॅशनल ट्रान्सिट पास सिस्टम ही आपली पुढची थीम आहे. तर ही कोणी लॉन्च केली आहे तर हे इम्पॉर्टंट आहे, विच इज लॉन्च बाय मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट. मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटने ती लॉन्च केली होती. तर जे महत्त्वाचे फॉरेस्ट प्रोडक्ट्स आहेत जसं की टिंबर असेल, बांबू असेल, त्यानंतर इतर जे फॉरेस्टमधून मिळणारे जे प्रोडक्ट्स आहेत तर त्यांच्यासाठी एक ट्रान्झिट परमिट म्हणून लॉन्च केली गेली आहे. म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून याच्या सेलसाठी ज्या काही परमिशन्स लागतात तर त्या ऑनलाईन परमिशन्स घेता याव्या आणि फिजिकली फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये उपस्थित राहण्याची गरज भासू नये या अनुषंगाने ही नॅशनल ट्रान्झिट पास सिस्टम नावाची जी स्कीम आहे किंवा जो पोर्टल आहे तो सुरू केला गेला होता. इट विल मेक प्रोसेस ऑफ गेटिंग परमिट्स फास्टर अँड विदाउट फिजिकल गोईंग टू फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिसेस. हा याचा मुख्य उद्देश आहे. अँड ऑनलाईन सिस्टम फॉर इश्युईंग ट्रान्झिट परमिट्स फॉर टिंबर, बांबू अँड अदर फॉरेस्ट प्रोडक्ट्स जसं आपण आत्ता म्हटलं त्या पद्धतीने. आणि हा पायलट प्रोजेक्टमधून सगळ्यात पहिल्यांदा मध्य प्रदेश आणि तेलंगणामध्ये सुरू केला गेला होता, जो लेटरली म्हणजे पाठीमागच्या नोव्हेंबर महिन्यानंतर इतर राज्यांमध्ये देखील हा सुरू केला गेलेला आहे. पण पायलट प्रोजेक्ट म्हणून मध्य प्रदेश आणि तेलंगणामध्ये सर्वात पहिल्यांदा याची सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर 14 नंबरची बीट आहे हाय लेवल ऑफ अमोनिया इन यमुना वॉटर. यमुना वॉटरमध्ये अमोनियाचं जे प्रमाण आहे तर ते वाढलेलं आहे. तर त्याच्या अनुषंगाने ही न्यूज करंटमध्ये आली होती. अमोनिया लेवल इन रिव्हर फ्लोईंग इन टू दिल्ली फ्रॉम हरियाणा reached nearly 3 ppm. 3 ppm. आता ppm काय आहे तर ppm मीन पार्ट्स पर मिलियन. 3 ppm म्हणजे 3 पार्ट्स पर मिलियन. तर इतक्यापर्यंत रिव्हरमधली जी अमोनियाची लेवल आहे ती इन्क्रीज झालेली आहे. आता ॲक्सेप्टेबल लिमिट किती आहे म्हणजे अमोनिया वॉटरमध्ये जो अमोनिया आहे त्याची ॲक्सेप्टेबल लिमिट जी आहे ती आहे ड्रिंकिंग वॉटरमध्ये 0.5 ppm म्हणजे 0.5 पार्ट्स पर मिलियन ही त्याची ॲक्सेप्टेबल लिमिट आहे. ही लिमिट माहिती असणं गरजेचं आहे. प्रिलिम्सला थेट असा क्वेश्चन येऊ शकतो की ॲक्सेप्टेबल लिमिट ऑफ अमोनिया इन ड्रिंकिंग वॉटर इज 0.5 ppm. त्यानंतर एक कोण डिक्लेअर करतं की ड्रिंकिंग वॉटरमध्ये किती अमोनियाची लेवल ॲक्सेप्टेबल आहे, विच इज डिक्लेअर्ड बाय ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स म्हणजे BIS जे आहे त्याच्यातर्फे हे डिक्लेअर केलं जातं. त्यानंतर 15 नंबरची बीट आहे रेज इनिशिएटिव्ह. आता रेज इनिशिएटिव्ह काय आहे, कोणी लॉन्च केला हा आणि कोणाच्या अंडर येतो तर तो मिनिस्ट्री ऑफ पॉवर जे आहे तर त्यांनी रेज नावाचा इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे. त्याचा जो फुल फॉर्म आहे तो आहे रेट्रोफिट ऑफ एअर कंडिशनिंग टू इम्प्रूव्ह इंडोर एअर क्वालिटी फॉर सेफ्टी अँड इफिशियन्सी. हा रेजचा फुल फॉर्म आहे आणि हा एक जॉईंट इनिशिएटिव्ह आहे. EESL जे आहे एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड आणि US एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटचा जो मैत्री प्रोग्राम आहे ज्याला USAID म्हटलं जातं तर त्यांचा हा जॉईंट इनिशिएटिव्ह म्हणून रेज इनिशिएटिव्ह ओळखला जातो. इट इज बेसिकली अबाउट द बॅड एअर क्वालिटी ॲट द वर्क प्लेसेस. आता हा रेज इनिशिएटिव्ह जो आहे त्याच्यासोबतच पाठीमागच्या जी UPSC प्रिलिम्स 21 सिरीज होती त्याच्यामध्ये आपण रेज 2020 नावाची एक स्कीम बघितली होती विच इज रिलेटेड टू रिस्पॉन्सिबल AI. रिस्पॉन्सिबल AI जो आहे त्याच्याशी संबंधित रिस्पॉन्सिबल AI फॉर सोशल एम्पॉवरमेंट याच्याशी अनुषंगाने ती रेज 2020 स्कीम होती आणि आज जो बघितला तो आहे रेज इनिशिएटिव्ह. या दोनमध्ये कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. रेज 2020 जी होती ती मेहती आणि नीती आयोग यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आली होती. त्यानंतर 16 नंबरची जी बीट आहे ती आहे इकोडक्ट्स ज्याला इको ब्रिजेस या नावाने देखील ओळखलं जातं. तर नैनिताल डिस्ट्रिक्टमध्ये एका फॉरेस्ट डिव्हिजनने इकोडक्ट्स बिल्डअप केले गेलेले आहेत आणि ते त्या रिजनमधले फर्स्ट इको ब्रिज फॉर रेप्टाईल्स अँड स्मॉल मॅमल्स म्हणून ओळखले जातात. याचं एम काय आहे तर याचं मुख्य एम आहे आणि इतरही ज्या ठिकाणी इकोडक्ट्स किंवा इको ब्रिजेस बिल्ड केले जातात तर त्याचं एम राहतं एनहान्स वाईल्ड लाईफ कनेक्टिव्हिटी. वाईल्ड लाईफ कनेक्टिव्हिटी जी आहे जी डिस्टर्ब झालेली असते ड्यू टू बिल्डिंग ऑफ हायवेज असेल किंवा लॉजिंग असेल त्याच्यामुळे जी कनेक्टिव्हिटी डिस्टर्ब झाली आहे तर ती पुन्हा रिकनेक्ट करणं हा याचा मुख्य उद्देश आहे. आणि याच्यामध्ये कॅनोपी ब्रिजेस असतील जे की युजली मंकीज यूज करतात कॅनोपी ब्रिजेस. त्याच्यानंतर कॉन्क्रीट ओव्हरपॉस और अंडरग्राऊंड टनेल्स असतील जे की लार्ज ॲनिमल्सद्वारे यूज केले जातात ते इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर 17 नंबरची बीट आहे ती आहे हिमालयन ट्रिलियम. हिमालयन ट्रिलियम. तर हिमालयन ट्रिलियम जी आहे ती करंटमध्ये आली होती तर त्याच्या संदर्भात म्हणजे ते कुठं फाउंड होते हे इम्पॉर्टंट आहे, कुठं सापडते. विच इज अ कॉमन हर्म ऑफ हिमालयाज आणि ती करंटमध्ये का होती तर विच इज डिक्लेअर्ड एनडेंजर्ड बाय IUCN. IUCNने नुकतेच त्याला एनडेंजर्ड स्पेसिसच्या कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे. त्यामुळे हिमालयन ट्रिलियम ही न्यूज किंवा ही जी बीट आहे ती इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर 18 नंबरची बीट आहे कोलार लीफ नोज्ड बॅट. कोलार लीफ नोज्ड बॅट. तर कर्नाटका फॉरेस्ट डिपार्टमेंट विथ बॅट कन्झर्वेशन इंडिया ट्रस्ट. कर्नाटका फॉरेस्ट डिपार्टमेंटने बॅट कन्झर्वेशन इंडिया ट्रस्ट यांच्यासोबत मिळून कोलार लीफ नोज्ड बॅट जे आहेत तर त्यांच्या कन्झर्वेशनसाठी एक प्लॅन तयार केला गेला आहे.
तर त्यामुळे कोलार लिप नोज्ड बॅट करंटमध्ये आलेले आहेत. तर ही एक रेअर स्पेसीज म्हणून ओळखली जाते, विच इज एंडेमिक टू इंडिया. इंडियाला ती एंडेमिक स्पेसी म्हणून ओळखली जाते, विच इज फाउंड ओनली इनसाइड 2 केव्ज ऑफ कोलार डिस्ट्रिक्ट. कोलार डिस्ट्रिक्ट जो आहे कर्नाटकमधला, त्याच्या 2 केव्जमध्ये ही स्पेसीज जी आहे ती सापडून येते, विच बिकेम लोकली एक्सटिंक्ट फ्रॉम वन ऑफ द केव्ज. त्यातल्या एका केव्हमधून ही कम्प्लिटली एक्सटिंक्ट बनत चाललेली आहे. त्यामुळे ही कोलार लिप जी आहे त्याच्या कन्झर्वेशनसाठी एक प्लॅन तयार केला गेला आहे आणि त्याचा IUCN रेड लिस्टेड स्टेटस जो आहे तो आहे क्रिटिकली एंडेंजर्ड. त्यानंतर 19 नंबरची जी बीट आहे ते आहे इंडियन वन हॉर्नर रायनो विजन, ज्याला IRV 2020 असं म्हणून ओळखलं जातं. तरी 2005 खरं तर लॉन्च केली गेली होती, ज्याला 15 वर्ष 2020 पूर्ण झालेले आहेत, विच इज सपोर्टेड बाय WWF इंडिया अँड इंटरनॅशनल रायनो फाउंडेशन. या दोघांच्या संयुक्त विद्यमाने ही लॉन्च केली गेली होती आणि ज्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे ते आसाम गव्हर्नमेंट विथ पार्टनर ॲज बोडो ऑटोनॉमस काउन्सिल. बोडो ऑटोनॉमस काउन्सिल आणि आसाम गव्हर्नमेंटच्या दोघांनी मिळून याचं इम्प्लिमेंटेशन केलं जाते. तर याचं एम जे आहे ते आहे टू अटेंड वाईल्ड पॉप्युलेशन ऑफ रायनोज अराउंड 3000 इन आसाम. आसाममध्ये जे वाईल्ड रायनोजचं जे पॉप्युलेशन आहे ते 3000पर्यंत वाढवणं हा याचा मुख्य उद्देश आहे. याचा IUCN स्टेटस वल्नरेबल असेल आणि WPA वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 अंतर्गत शेड्यूल 1 अंतर्गत हे रायनोज येतात. त्यानंतर 20 नंबरची बीट आहे न्यू दिल्ली डिक्लेरेशन ऑफ एशियन रायनोज 2019. म्हणजे न्यू दिल्ली डिक्लेरेशन ऑफ एशियन रायनोज जी आहे तर ती एक सेकंड मीटिंग होती, विच इज इन बिटवीन द एशियन रायनो रेंज कंट्रीज. एशियन रायनो रेंज कंट्रीज ज्या आहेत, ज्या 5 कंट्रीज अशा आहेत की ज्या एशियन रायनो रेंज कंट्रीज म्हणून ओळखल्या जातात, ज्याच्यामध्ये नेपाळ, भूटान, इंडोनेशिया, मलेशिया आणि इंडिया या 5 कंट्रीज एशियन रायनो रेंज कंट्रीज म्हणून ओळखल्या जातात. तर त्यांच्या सेकंड मीटिंगला न्यू दिल्ली डिक्लेरेशन ऑफ एशियन रायनोज म्हणून ओळखलं जातं. याचं ऑब्जेक्टिव्ह आहे टू कन्झर्व अँड रिव्ह्यू द पॉप्युलेशन ऑफ ग्रेटर वन हॉर्न्ड जावन अँड सुमत्रन रायनोज एव्हरी 4 years. त्यानंतर हे जे 3 रायनोज आहेत, ब्लॅक रायनोज असतील, त्यानंतर जावन रायनोज असतील आणि सुमुत्रन असतील, तर हे तिन्ही क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणून क्रिटिकली एंडेंजर्ड असा त्याचा स्टेटस आहे. तर त्या अनुषंगाने हे रायनो डिक्लेरेशन इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर 21 नंबरची बीट आहे इकोमार्क. इकोमार्क काय आहे, विच इज अ व्हॉलेंटरी लेबलिंग स्कीम फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रोडक्ट्स. म्हणजे वेगवेगळे जे प्रोडक्ट्स आहेत तर ते प्रोडक्ट्स एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहेत का, त्याचं मेकिंग प्रोसेसमध्ये ते तयार करत असताना एन्व्हायरमेंटला काही हानी किंवा नुकसान पोचवलं गेलं आहे का किंवा नाही आहे, हे त्याच्यावरती व्हॉलेंटिअरली म्हणजे स्वयंप्रेरणेने त्याच्यावरती लेबलिंग करणं त्या प्रोडक्ट्सवरती. या अनुषंगाने ही इकोमार्क नावाची स्कीम आहे, विच इज ॲडमिनिस्टर्ड बाय ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स. BIS जे आहे त्यांच्यामार्फत ही ॲडमिनिस्टर केली जाते. 1991 ही लॉन्च केली होती. आता रिओची जी परिषद झालेली 1992 त्याच्या अगोदरचे एफर्ट्स म्हणून या इकोमार्क नावाच्या व्हॉलेंटिअर प्रोग्रामकडे बघितलं जातं आणि याचं जी लॉन्च केली गेली ते मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंजकडून ही लॉन्च केली गेली आहे आणि याचं ऑब्जेक्टिव्ह आहे टू क्रिएट अवेअरनेस अमंग कन्झ्युमर टुवर्ड्स रिड्युसिंग एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट. हे याचं मुख्य एम असलेलं आपल्याला दिसून येतं. धन्यवाद.